नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपणा सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, महावितरणची जी भरती आहे 2024 मधली आणि त्याच्यामधल्या सगळ्यात जास्त संख्येने आलेल्या पद जे आहेत ते म्हणजे विद्युत सहाय्यक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन, वीजतंत्री तारतंत्री दोन्ही विद्यार्थी ज्यांचा ITI झालेला आहे ते विद्यार्थी इथे पात्र आहेत. आणि त्या ॲडव्हर्टाइजमेंटला अनुसरून जे फॉर्म फिलिंगची जी डेट आहे ती आलेली आहे. फॉर्म फिलिंग सुरू झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि याच्यामध्ये बरेचशा विद्यार्थी मित्रांच्या ज्या चुका होतात फॉर्म भरताना आणि नंतर त्यांना प्रॉब्लेम येतो, तर त्याच्यासाठीच आपण बेसिकली त्याच्यासाठीच आपण याच्यामध्ये स्टेप बाय स्टेप प्रोसेसनी तुम्हाला फॉर्म कसा भरायचा, कुठल्या चुका टाळल्या पाहिजे ह्या अनुषंगाने आपण व्हिडिओ करत असतो. 5347 जागा आहेत, तुम्हालाही माहिती आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये ज्या वारंवार चुका होतात, आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांना असं वाटत असेल की काय साधारणतः फॉर्म भरताना त्याला काय लागतं, पण काही चुका ह्या अशा असतात की नंतर तुम्हाला प्रॉब्लेम क्रिएट करतात. त्याच्यामुळे तुम्ही जर फॉर्म भरणार असाल, दोन गोष्टी आम्ही महत्त्वाच्या सांगतो. एक तर हा व्हिडिओ संपूर्ण बघून घ्या, स्टेप वाईज बघून घ्या आणि नंतरच फॉर्म भरायला हात लावा. दुसरी गोष्ट की एकदम घाई करू नका की 1 तारखेला आता फॉर्म ओपन झाले, लिंक ओपन झाली आहे आणि आता फॉर्म भरू देत मला. काहीही करू नका आणि शेवटची तारीख 20 तारीख आहे तर 20 तारखेला सायंकाळी 4 वाजता फॉर्म भरायला सुरुवात करतो, असंही करू नका. काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घ्या की सायबर कॅफेवरती तुम्ही फॉर्म भरायला जात असाल, त्यांची मदत घेणार असाल तर तुमचा फोटो असेल, तुमच्या डाव्या हाताचा अंगठ्याचा ठसा असेल किंवा तुमची स्वाक्षरी सही असेल, हे तुमच्या नावाने सेव्ह करून ठेवायला सांगा. असे काही प्रकरण घडलेले आहेत की विद्यार्थ्यांचा फॉर्म दुसऱ्याचा आहे, फोटो दुसऱ्याचा आहे, सही तिसऱ्याची आहे आणि अंगठा चौथ्याचा आहे. तर ह्या चुका तुम्ही टाळायच्या आहेत. घाई करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. प्रत्येक टप्प्यावरती तुम्हाला स्पेसिफिक या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही इनपुट देणार आहोत. तर कुठल्या चुका टाळायच्या आणि काय करायचं यासाठी हा व्हिडिओ आपण सुरुवात करतोय विद्यार्थी मित्रांनो. लक्षात घ्या, डेट लवकरच जाहीर होईल आणि काही जर फेक जाहिरातीच्या द्वारे जर तारखा डिक्लेअर होत असेल तर वितरणच्या वेबसाईटवरती जाऊन चेक करा. बरेचसे विद्यार्थी, ज्याला आपण खोडसाळ विद्यार्थी म्हणूया, ते जुन्या नोटिफिकेशनमध्ये एडिट करतात, काहीतरी तारखा टाकतात आणि डिक्लेअर करून टाकतात. मग ते टेलिग्रामवरती फिरतं, व्हॉट्सअप ग्रुपवरती फिरतं आणि विद्यार्थी नाहक त्यासाठी बळी पडतो किंवा त्याला मानसिक त्रास होतो. काही जणांनी 5 तारीख टाकली होती बघा, आता आजची 4 तारीख आहे. तुम्हालाच कळेल की काय आहे. विद्युत सहायकाची ही बॅच तुम्ही अजूनही अवेलेबल आहे विद्यार्थी मित्रांनो. ऑनलाईन रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये आता ही बॅच आहे. याच्यामध्ये सगळी माहिती तुम्हाला स्पेसिफिकली आमचा जो कॉन्टॅक्ट नंबर आहे 9699897070 किंवा 788 781 1411 याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. चला सुरुवात करूया विद्यार्थी मित्रांनो. 1 बाय 1 आता स्टेप वाईज प्रोसिजर समजून घेऊया. सगळ्यात महत्त्वाचं 2 गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. एक म्हणजे व्हॅलिड ईमेल ID जो सुरू आहे त्याच्यावरती, कारण साधारणतः ITIच्या काही विद्यार्थी ईमेल वगैरे वापरत नाहीत, व्हॉट्सअप किंवा टेलिग्रामही वापरत नाहीत, व्हॉट्सअप वापरतात. तर या केसमध्ये लक्षात घ्या की जो चालू आहे असा ईमेल ID तुमच्याकडे असलाच पाहिजे. नसेल तर पहिले तो तयार करून घ्या. त्यानंतर दुसरी गोष्ट की जो मोबाईल फोन सुरू आहे त्याच्यावरती OTP येणार आहे, तो मोबाईल फोन पडलाय, खराब झालाय, बंद झालाय, नंबर गेलाय, नंबर रिचार्ज नाही केलाय असं न करता ईमेल ID आणि मोबाईल नंबर हा तुमचा तयार ठेवा. जे डिटेल्स आलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी त्या जागेसाठीच्या ज्या काही मी आता सांगितलं 5347 जागा, याच्यासाठी जे फॉर्म फिलिंगची प्रोसेस आहे ती सुरू झालेली आहे. ती 1 मार्चला सुरू झालेली आहे. फॉर्मची लिंकही ओपन झाली आहे, तुम्ही आताही फॉर्म भरू शकता. त्यानंतर जी शेवटची तारीख आहे रजिस्ट्रेशन करण्यासाठी अप्लिकेशनची, ती आहे तुमची 20 मार्च. 20 मार्च पर्यंत तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन करू शकता अप्लिकेशनसाठी. तसंच अप्लिकेशन कधीपर्यंत भरू शकता, तर ही सुद्धा किती तारीख आहे, 20 मार्चची तारीख आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं की तुम्ही फॉर्म भरलाय, तुम्ही पैसे भरले, तुम्हाला रिसिप्ट आली, सगळं जनरेट झालंय, पण तुम्हाला ते जे काही फॉर्म तुम्ही भरलाय त्याची प्रिंटआउट घेणं खूप आवश्यक आहे. सॉरी, जेव्हा तुम्ही त्या परीक्षा
सेंटरला भेट द्याल कशासाठी, परीक्षा देण्यासाठी, त्यावेळेला तुम्हाला ते याची प्रिंट मागतात. तर तुमचं जे ऍप्लिकेशन आहे ते प्रिंट करून घ्यायचं आहे. बरेचसे विद्यार्थी मित्र हे प्रिंट करत नाहीत आणि नंतर ती लिंक येत नाही, नंतर तुम्हाला प्रिंट करता येत नाही. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजे कागद पडताळणीच्या वेळेस सुद्धा तुम्हाला ही प्रिंट लागते. ते हे चेक करतात की हा विद्यार्थी प्रत्येक स्टेपला होता की नाही, फॉर्म भरलाय की नाही, परीक्षेला आलाय की नाही, रिझल्ट त्यांनी काय पेपर लिहिला, हे सगळं चेक करतात. येते लक्षात? म्हणून जर तुम्हाला लक्षात नसेल तर 4 एप्रिल ही तारीख त्यांनी दिलेली आहे. 4/4/2024 पर्यंत तुम्ही फॉर्मची प्रिंट काढू शकता. फॉर्म 20 मार्च पर्यंतच भरू शकता, पण फॉर्मची प्रिंट काढण्याची जी लिंक आहे ती मात्र 4 एप्रिल पर्यंत आहे. आणि ऑनलाईन फी ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरणार आहात 1 तारखेपासून 20 तारखेच्या दरम्यान तुम्ही फॉर्म फिल केला की तुम्ही फी भरू शकता. येतंय लक्षात? ज्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. याच्यासाठी नवीन रजिस्ट्रेशन करायचं असेल तर इथं बटन प्रेस करायचं, क्लिक करायचं. जर तुमचा रजिस्ट्रेशन ऑलरेडी केलेलं असेल तर तुम्हाला जो रजिस्ट्रेशन ID मिळाला, पासवर्ड मिळाला तो टाकायचा. हा कॅप्चा म्हणजे सिक्युरिटी कोड टाकायचा आणि सबमिट करून समोर जायचं. पण तुम्ही जर नवीन विद्यार्थी असाल तर तुम्हाला इथे क्लिक करून नवीन रजिस्ट्रेशन पहिले तयार करून घ्यावं लागेल. मग रजिस्ट्रेशन नवीन करायचं असेल तर काय काय माहिती पहिले द्यावी लागेल? सगळ्यात पहिले द्यावं लागेल तुमचं पहिलं नाव. तुमचं नाव काय आहे, स्पेलिंग मिस्टेक बघा, सगळ्या गोष्टी व्यवस्थित बघा. खूप प्रॉब्लेम हे होतात. नाही तर हे नाव परत एकदा टाईप करायचं जेणेकरून काही चूक होऊ नये. असा लाल कलरचा स्टार दिला म्हणजे ते कंपल्सरी मॅन्डेटरी आहे. मधलं नाव द्यायचंय, वडिलांचं असेल किंवा पतीचं असेल, मुलगी असेल तर ते सुद्धा कन्फर्म करायचंय. शेवटचं नाव आडनाव द्यायचंय, ते सुद्धा कन्फर्म करायचंय. तुम्ही हे तीनही नाव टाकून परत कन्फर्म केलं म्हणजे 6दा हे सगळे नॉमेनक्लेचर टाकले की तुमचं नाव इथे ऑटोमॅटिकली काय होईल, जनरेट होईल. ओके. आता इथे त्यांनी काय मेन्शन केलंय ते सुद्धा लक्षात घ्या बघा, की नेम एंटर इन द ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म शुड मॅच एक्झॅक्टली द रिक्विसाइट डॉक्युमेंट्स. फोटो ID साठी जे काही वापरलंय त्याच्यावरचं नाव आणि इथलं नाव सारखं असलं पाहिजे. त्यानंतर स्पेसिफिकली तुमचे जे 10वीची मार्कशीट वगैरे आहे ते सुद्धा त्याच्यामध्ये सेम असली पाहिजे. ओके. इथपर्यंत माहिती भरली. त्यानंतर अजून मी आता सांगितलं मेल ID आणि मोबाईल नंबर. इथे मोबाईल नंबर टाकायचा, तो मोबाईल नंबर कन्फर्म करायचा. ओके. दुसरा जर एखादा नंबर ऍडिशनल असेल तर तो सुद्धा टाकून ठेवायचा. त्यानंतर मेल ID टाकायचा. मेल ID मध्ये बघा इथे डोमेन नेम वेगळं वापरलंय. म्हणजे फॉर एक्झाम्पल सपोज माझा मेल ID आहे pramod@infinity.com. तर हा मेल ID हा डोमेन झाला आणि हे माझं नाव झालं. तर फक्त इथं एवढंच लिहायचंय फक्त. आणि @ डोमेन नेम म्हणजे फॉर एक्झाम्पल gmail.com वगैरे आहे ते इथं लिहायचंय. त्यानंतर कन्फर्म करायचं आहे. वरती जे लिहिलंय ते सगळं व्यवस्थित लिहायचंय. हा कॅप्चा कोड टाकायचा आहे आणि इथे नेक्स्टला जायचंय. हे झालं. तुमची माहिती आता तिकडे दिली. ते तुम्हाला काय करतील, एक रजिस्ट्रेशन नंबर देतील आणि एक पासवर्ड देतील. हा रजिस्ट्रेशन नंबर तुमच्या मोबाईलवरती येईल, तुमच्या ईमेल ID वरती येईल, जेणेकरून तुम्हाला परत रजिस्ट्रेशन करावं लागणार नाही आणि आता तुम्ही फॉर्म भरायला सुरुवात करू शकता. आता सगळ्यात महत्वाचं, आता लेटेस्ट काढलेला तुमचा जो पासपोर्ट फोटो आहे त्याची हाईट 4.5 सेंटीमीटर आणि रुंदी 3.5 सेंटीमीटर आहे. याला स्कॅन करून ठेवायचं आणि तो तुम्हाला इथे अपलोड करायचा आहे. ओके. अपलोड करायचा आहे त्याच्यामुळे ते पहिलेच करून ठेवायचं. सगळ्या गोष्टी इथं गाईडलाईन दिलेली आहे की स्कॅनिंगसाठी फोटो आणि साईन स्कॅन करायसाठी काय गाईडलाईन आहे. जसं चष्मा, गॉगल घालून फोटो नकोय. चष्मा असेल तर ठीक आहे, पण गॉगल वगैरे फोटो मध्ये नकोय. टोपी नकोय. मागचं बॅकग्राऊंड एक साधारणतः फेंट हवंय. व्हाईट असलं तर एकदम उत्तम. तशा गोष्टी याच्यामध्ये दिलेल्या आहेत, त्या सुद्धा एकदा वाचा. तिथे दिलेलं आहे. तर तुम्हाला ती फाईल सिलेक्ट करायची आहे. साधारणतः 50 KB पर्यंतची ही फाईल असते. ती साईज सुद्धा तुम्ही चेक करा, नाहीतर अपलोड होत नाही. ठीक आहे. त्यानंतर हे कन्फर्म करायचंय. तसंच तुमची सही इथे अपलोड करायची आहे. इथे काय करायची आहे, सही तुमची अपलोड करायची आहे.
सही साधारणतः व्हाईट कलरच्या लाईन असलेल्या नको. पेन व्हाईट कलरच्या जे काही पेज असेल त्याच्यावरती ब्लॅक कलरनी सही करा. ब्लॅक कलरनी का सांगतोय, कारण ती उठून दिसेल. ब्ल्यू मध्ये बऱ्याचदा येत नाही. तर सिग्नेचर शुड नॉट बी इन कॅपिटल और ब्लॉक लेटर्स. कॅपिटल किंवा ब्लॉक लेटर मध्ये सही नकोय, हे सुद्धा त्यांनी मेन्शन केलंय. तुमच्यापैकी काही म्हणतील की सर आमची आहे, तर तुम्ही ते सहीसाठी स्पेसिफिकली चेंज करावं लागेल आणि ते आठवण ठेवावं लागेल. सहजासहजी सगळे ब्लॉक लेटर मध्ये कोणाची सही नसते, हे सुद्धा कन्फर्म करायचं. काही चुकलं असेल तर बॅकला जायचं. काही प्रॉब्लेम क्रिएट झाला तर तिकडे रेड कलरनी येतो, बॅकला जायचं आणि परत काम करायचं. नाही तर नेक्स्ट बनायचं आणि नेक्स्ट याच्यावरती जायचं. आता हे झालं तुमचं रजिस्ट्रेशन टाकून तुमची बेसिक इन्फॉर्मेशन तुम्ही भरलेली आहे. त्यानंतर बेसिक इन्फॉर्मेशन झाली. आता क्वालिफिकेशन, एक्सपिरियन्स आणि लँग्वेज साठी तुम्हाला पोस्ट सिलेक्ट करायची आहे. तर सगळ्यात पहिलाच प्रश्न आहे त्यांचा की ऍडव्हर्टाइज नंबर काय आहे. तर तुमचा हा जो ऍडव्हर्टाइज नंबर जे काही असेल, फॉर एक्झाम्पल 06/2023 ची ऍड आहे ही. ओके, जर अशी असेल ऍडव्हर्टाइजमेंट नंबर हा तुमच्या ऍडव्हर्टाइजमेंट वरती दिलेला आहे बघा. ठीक आहे. त्यानंतर कुठल्या पदासाठी तुम्ही सिलेक्ट करणार आहात, कारण डिस्कॉमच्या सगळ्या जागा निघाल्यात. मग अशा वेळेस एई असेल, जेई असेल, ई असेल, जे काही असेल, इथे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे विद्युत सहाय्यक. विद्युत सहाय्यक. ठीक आहे. तर विद्युत सहाय्यक हे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुमची कास्ट कॅटेगरी काय आहे, जात, अर्जदाराची जात जे ओरिजिनल आहे स्पेसिफिकली ती मेन्शन करायची आहे. मग SC, ST, NT, VJ जे काय असेल, OBC, DTA, तर हे सगळं इथे मेन्शन करायचं आहे. इथे सगळ्या पर्टिक्युलर कॅटेगरीज त्यांनी दिलेल्या आहेत. आता मी याच्यामध्ये ओपन मधनं टाकलं म्हणून ओपन मधनं इथे स्पेसिफिकली मार्क केलं. आता ही झाली तुमची ऍक्च्युअल जात. पण तुम्हाला कुठल्या कॅटेगरी मधनं फॉर्म भरायचा आहे ते खाली विचारतात. ओके, कोणत्या जाती अंतर्गत अर्ज करत आहात, म्हणजे कुठल्या कॅटेगरी मधनं तुम्हाला अप्लाय करायचंय. ठीक आहे, मी ओबीसीचा आहे पण मला ओपन मधनं करायचं आहे. आता ओबीसी वाल्याला SC, ST मध्ये तर जमणार नाही. मग अशा वेळेला समजा काही विद्यार्थ्यांचं कसं असतं की समजा NTD ला जागा नाही आहे असं समजू आपण, NTD ला नाही आहे, पण मग तो भरणार नाही का फॉर्म, तो ओपन मधनं भरू शकतो. बरोबर आहे. अराखीव मधनं स्पेसिफिकली भरू शकतो. तर ज्याच्यातनं भरायचं आहे, आता मी काय केलंय, इथेही ओपनच लिहिलंय खुला गट आणि इथेही ओपनच लिहिलंय. ठीक आहे. असं होऊ शकतं की एखादा विद्यार्थी ओबीसीचा आहे आणि तो NCL मध्ये बसत नसेल, नॉन क्रिमिलियर, तर त्याच्याकडे नॉन क्रिमिलियर नाहीये, तर तो इथे ओपन मधनं टाकेल. तर तुम्ही तुमच्या हिशोबाने टाकायचंय. सबकास्ट पोट जात असेल तर तुम्ही टाकू शकता. फॉर एक्झाम्पल मी ओबीसी म्हटलं आणि त्याच्यामध्ये सपोज कुणबी आहे, ओके, 83, तर तुम्ही टाकू शकता. तर हे सगळं मेन्शन करायचं आहे. इथे तुम्हाला पोट जात जी काही तुमची जात आहे ती इथे मेन्शन करायची आहे. नेक्स्ट करायचं आहे. त्यानंतर एक प्रश्नांची सिरीज सुरू होईल. बरोबर आहे. आता याच्यामध्ये जर तुम्ही नाही टाकलं, समजा तुम्ही त्या कॅटेगरीशी बिलॉंग नाही करत, तर काही प्रश्नच नाही, तुम्हाला ते काही विचारणार नाही. पण तुम्ही यस केलं तर त्या डॉक्युमेंटचं नंबर, कुठल्या दिवशी इश्यू झाला, कोण ऑथॉरिटी आहे, ह्या प्रकारचे प्रश्न येण्याचे चान्सेस मॅक्सिमम असतात. फॉर एक्झाम्पल आपण 40% आणि त्यापेक्षा जास्त दिव्यांगत्व आहात का, म्हणजे तुम्ही डिसेबल आहात का. ओके, म्हणजे जर एखादा विद्यार्थी दिव्यांग असेल तर तुम्ही त्या कॅटेगरीमध्ये बसता का. तुम्ही जर नो केलं तर काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही जर यस केलं तर ते विचारतील की कुठला अपंगत्वाचा प्रवर्ग तुमचा आहे, म्हणजे कर्णबधिरता असेल, ओके, अजून कुठले पार्ट असेल, अपंगत्वाचा उपप्रकार, हे तुमच्या कॅटेगरी, जे विद्यार्थी अपंग आहे किंवा ज्याला दिव्यांग म्हणतो आपण, दिव्यांग आहे त्यांना माहिती आहे सगळ्या गोष्टी, त्यांच्या डिस्ट्रिक्ट मेडिकल ऑफिसरनी दिलेल्या सर्टिफिकेटवर हे सगळं मेन्शन असतं. तर त्यांनी तेच टाकायचं की अपंगत्वाचा प्रवर्ग कुठला आहे, अपंगत्वाचा प्रकार कुठला आहे. ठीक आहे. आता अपंगत्व जर असेल दिव्यांग तर तुम्हाला जास्तीचा वेळ पाहिजे का, हो किंवा नाही. तुम्हाला मेंदूचा पक्षाघात झालेला आहे, होय किंवा नाही. त्यानंतर अतिरिक्त वेळ तुम्हाला लागणार आहे का परीक्षा देताना, होय किंवा नाही. यस नो करत जायचंय. साधारणतः जे विद्यार्थी दिव्यांगामध्ये नाहीत त्यांनी सगळीकडे नो करायचं, म्हणजे त्यांना काहीही प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे. मग आता जर विद्यार्थी असेल दिव्यांग तर डिसेबिलिटी सर्टिफिकेट प्रमाणपत्राचा प्रकार इथे लिहायचा आहे. सदम मध्ये आहे किंवा स्वावलंबन मध्ये आहे. ओके, SADM
किंवा स्वावलंबन याच्यापैकी तुम्हाला टिक करायचंय. तुमचं सर्टिफिकेट कुठनं जनरेट झालं हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. आणि त्या अपंगत्व सर्टिफिकेट जे आहे प्रमाणपत्र त्याचा नंबर सुद्धा त्यांनी विचारलेला आहे. मी तुम्हाला सांगितलं की नाही म्हटलं तर काही प्रॉब्लेम येणार नाही, पण तुम्ही कुठल्याही याला यस केलं म्हणजे तुम्ही त्या कॅटेगरीमध्ये बसताय, त्या प्रवर्गाचा तुम्हाला फायदा घ्यायचा आहे, त्या सवलतीचा फायदा घ्यायचा आहे, तर तुम्हाला सगळे डॉक्युमेंट्स टाकावे लागतील. फॉर एक्झाम्पल, अपंगत्व प्रमाणपत्र जारी करण्याची तारीख किती तारखेला ते तुम्हाला सर्टिफिकेट मिळालं. त्यानंतर रिलिजन सगळ्यांना टाकावं लागेल, इथनं सिलेक्ट करायचं, हिंदू, मुस्लिम, बौद्ध, ईसाई जे काही असेल ते धर्म तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. तुम्ही रिलिजियस मायनॉरिटी कम्युनिटी म्हणजेच काय, अल्पसंख्याक आहात का? ज्या विद्यार्थी अल्पसंख्याक आहेत त्या विद्यार्थ्यांना माहिती आहे, त्यांनी यस करायचं, ज्यांना नाही त्यांनी नो वरती क्लिक करायचं. सगळ्यात महत्वाचं की महाराष्ट्र शासनाच्या सक्षम प्राधिकरणाने जारी केलेला जातीचा दाखला, जर तुम्ही तिकडे यस केलं तर इथे तुम्हाला यस करावं लागेल. परत तेच प्रश्न की तो क्रमांक किती आहे, त्यानंतर कुठल्या तारखेला तुम्हाला ते मिळालं, त्यानंतर कुठल्या जिल्ह्यामधनं ते प्रमाणपत्र मिळालं. ओके, तुम्ही जे काही काढलेलं आहे कास्ट सर्टिफिकेट, ज्याला जातीचं प्रमाणपत्र म्हणतो आपण, तर कुठल्या तारखेला तुम्हाला मिळालं, कुठल्या जिल्ह्यामधनं मिळालं आणि त्याचा क्रमांक काय आहे हे लिहायचं लागेल. त्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी. आता कास्ट व्हॅलिडिटी सहजासहजी स्पेसिफिकली जर नसेल तर नो करायचं, असेल तर यस करायचं. ठीक आहे. त्यानंतर नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट इश्यू बाय कॉम्पिटंट अथॉरिटी. तुम्हाला जर कॅटेगरी मधनं घ्यायचं असेल तर SC ST सोडून आपल्याला माहिती आहे NCL आहे, लागतच लागतं. अशा वेळेला NCL आहे म्हटलं की परत तेच प्रश्न, कुठले की NCL शी रिलेटेड डॉक्युमेंटचा नंबर काय आहे, कधी तुम्हाला मिळालं, बरोबर आहे. आणि तसंच समजा जे विद्यार्थी EWS मध्ये आहे म्हणजे इकॉनॉमिकली वीकर सेक्शन मध्ये आहे, हे इक्विव्हॅलंट असतं तुमचं NCL च्या, बरोबर आहे. तर EWS च्या विद्यार्थ्यांसाठी परत तेच काय, तर तुम्हाला जे EWS सर्टिफिकेट मिळालेलं आहे बाय अप्रोप्रिएट ऑथॉरिटी ॲज पर प्रिस्क्राइब GR, ओके, तर ते तुम्हाला आहे का नाही. जर असेल तर यस करायचं. परत तेच प्रश्न, तुम्ही स्पोर्ट पर्सन आहात का, असेल तर यस करायचं. यस केलं की परत तेच प्रश्न, बरोबर आहे. स्पोर्ट्स सर्टिफिकेट आहे म्हटलं की कुठल्या क्रीडा प्रमाणपत्र तुम्हाला स्पेसिफिकली कुठल्या ऑथॉरिटीने दिलंय, कुठल्या तारखेचं आहे ते. त्यानंतर बेसिकली स्पोर्ट्स सर्टिफिकेट व्हॅलिडेट केलंय का, जे जिल्हा क्रीडा अधिकारी असेल त्यांच्याकडनं तुम्ही ते व्हॅलिडेट करून घेतलं का, येते लक्षात. म्हणजे ते प्रमाणपत्र या पोस्टसाठी पात्र आहे किंवा इलिजिबल आहे हे सुद्धा लक्षात घ्या. कारण काही पर्टिक्युलर जे स्पोर्ट पर्सन असतात त्यांच्या रँकिंग नुसार, त्यांनी मिळवलेल्या मेडल नुसार किंवा एक्झाम ज्या लेवलची होती स्पोर्ट इव्हेंट ऍक्टिव्हिटी त्या लेवल नुसारच त्या पोस्ट मिळत असतात. ठीक आहे. जिथे यस केलं तिथे तुम्हाला त्याचा नंबर, सर्टिफिकेटचा डेट आणि जिल्हा वगैरे ते विचारतात. मग आता एक्स सर्व्हिसमॅन आहात का, अपंग माजी सैनिक आहात का, जर केलं असेल अपंग माजी सर्व्हिस यस, तर किती महिने कालावधी होता, डिस्चार्ज प्रमाणपत्र आहे का, एक्स सर्व्हिसमन जे काही युद्धामध्ये मारल्या गेले वगैरे त्यांच्याशी रिलेटेड काही ऍक्टिव्हिटी आहेत का, ओके, तुम्ही अनाथासाठीच्या आरक्षणाचा लाभ घेऊ इच्छिता का, हे सगळे प्रश्न तुम्हाला जे आहे. फॉर एक्झाम्पल ऑर्फन आहात, अनाथ आहात, मग संस्थात्मक आहात की असंस्थात्मक आहात हे तुम्हाला माहिती आहे. जे विद्यार्थी आहेत ते त्यांनी यस नो करत गेलं की बरोबर तुम्हाला ते डॉक्युमेंट ते मागणार. तर हे सगळी माहिती भूकंपग्रस्त असेल, प्रकल्पग्रस्त असेल, ऑर्फन म्हणजे अनाथ असेल, तर ह्या सगळ्या याच्यावरती यस नो करायचं. नो केलं तर काही प्रॉब्लेम नाही, यस केलं तर 3 गोष्टी विचारतात. कुठलं सर्टिफिकेटचा नंबर काय आहे, कुठल्या तारखेला तुम्हाला मिळालं आणि कोण कॉम्पिटेटिव्ह अथॉरिटीने तुम्हाला ते दिलं. ओके. तसंच अर्जदार महिला आरक्षणाकरता अर्ज करत आहे का. आता ज्या विद्यार्थिनी आहे कुठल्याही कॅटेगरीच्या आहे आणि त्या ओपन साठी जर महिला राखीवसाठी अप्लाय करत असेल तर त्यांना NCL लागत नाही नवीन GR नुसार. पण इथे त्यांनी मेन्शन केलेलं आहे ते मात्र तुम्हाला क्लिक करावं लागेल. अर्जदार महिला आरक्षणांतर्गत अर्ज करीत आहात का, अप्लाइंग अंडर वुमन रिझर्वेशन. तुम्ही वुमन रिझर्वेशन लागणार असेल तर यस करायचं, नसेल लागणार तर नो ला क्लिक करायचं. डिपार्टमेंटल कॅन्डिडेट आहात का, तुम्ही जर डिपार्टमेंटल कॅन्डिडेट असाल तर तुम्ही यस करायचं. आता तुम्ही यस केलं डिपार्टमेंटल कॅन्डिडेट तर तुमची माहिती विचारतील
की तुमचा क्रमांक काय आहे, कर्मचारी क्रमांक, ज्याला आपण एम्प्लॉई CPF नंबर म्हणतो, तो इथे लिहायचा. कंपनी कधी जॉईन केली त्याची डे, मंथ, इयर लिहायचं आणि डेजिग्नेशन, कुठल्या पदावर कार्यरत आहात हे सुद्धा इथे मेन्शन करायचं. आणि तुम्ही कुठल्या झोन मध्ये काम करता, कुठल्या मंडळामध्ये काम करता ते इथे तुम्ही टाईप करायचं. ओके. त्याच्या व्यतिरिक्त अजून काय विचारलंय बघा, तुम्ही इतर कोणत्याही शाखेतील अभियांत्रिकी तंत्रज्ञानातील पदवी पदविका असलेले महावितरणचे कर्मचारी आहात का. आता हे कॉमन फॉर्मॅट असेल, त्याच्यामुळे जे ITI ITI जे वायरमन किंवा तुमचं इलेक्ट्रिशियन याच्यासाठी आपण करत गेलो तर हायर एज्युकेशन जर असेल तरच ते मेन्शन करायचं, नाही तर मेन्शन करायचं नाही. तुम्ही प्रशिक्षणार्थी आरक्षण अंतर्गत अर्ज करत आहात का, तुम्ही अप्रेंटिस रिझर्वेशन साठी अप्लाय करत असाल का, कारण हे डिपार्टमेंटला जे अप्रेंटिस करता किंवा बाह्य स्त्रोताप्रमाणे ते तिथे काम करतात, हे सगळं तुम्हाला माहिती आहे. तुमच्या माहितीनुसार इथे भरायचं आहे. ज्या कंपनीत शिकाऊ शिक्षण पूर्ण केले त्या कंपनीचे नाव आणि किती महिन्यामध्ये तो कालावधी कंप्लीट केला हे सुद्धा मेन्शन करायचं आहे. अप्रेंटिस बद्दल बोलतोय. ओके. आता हे काय म्हटलेलं आहे स्पेसिफिकली, पिरियड ऑफ अप्रेंटिस इन मंथ्स शुड बी आयदर 0 to 6 और 12 और 24. म्हणजे एकतर 6 महिन्याचा असला पाहिजे, 12 महिन्याचा असला पाहिजे किंवा 24 महिन्याचा, म्हणजे अर्ध वर्ष, 1 वर्ष आणि 2 वर्ष. त्याच्या व्यतिरिक्त तिथे 36 आणि 38 असं नाही लिहायचं. ठीक आहे. त्यानंतर तुमची पर्सनल माहिती, आधार कार्ड आहे का. आता आधार कार्ड, पॅन कार्ड, इलेक्शन कार्ड याच्यापैकी फोटो ID म्हणून तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला त्या एक्झाम सेंटरवरती ते घेऊन जायचंय फोटो ID. तर जे नाव सुरुवातीला टाकलं त्या नावाप्रमाणे ज्याच्यावरती नाव आहे असं प्रूफ तुम्ही घेऊन जायचं. याच्यापैकी कुठलंही एक असलं तरी चालतं, पण इथे कंपल्सरी म्हटलेलं आहे का, असणारच. असेल तर यस करायचं. यस केलं की ते विचारणार आधार कार्डचा नंबर किती आहे, 12 आकडी नंबर. ओके. त्यानंतर तुमच्याकडे पॅन कार्ड आहे का, इथे नो केलं तरी चालतं, पण असेल तर परत पॅन कार्डचा नंबर. त्यानंतर नॅशनॅलिटी सगळ्यांची आहेच माहिती आहे, इंडियन बाय डिफॉल्ट आले. त्यानंतर महाराष्ट्राचा अधिवास म्हणजे डोमिसाईल सर्टिफिकेट आहे का, यस करायचं. ओके. नसेल तर नो करायचं, पण त्या केसमध्ये स्पेसिफिकली आपल्याला माहिती आहे काय इश्यू आहे. ओके. त्यानंतर परीक्षा केंद्र, एक्झाम सेंटर इथे सिलेक्ट करायचं. इथे काही लिस्ट दिलेली आहे, त्याच्यावरनं ते सिलेक्ट करू शकता तुम्ही. ठीक आहे. आता त्यानंतरची माहिती बघा, तुमचे पर्सनल डिटेल्स भरायचे आहेत. पर्सनल डिटेल भरायची आहे. पहिली गोष्ट डेट ऑफ बर्थ, म्हणजे तुमची जन्म तारीख, कुठला दिवस, कुठला महिना, कुठलं वर्ष, सगळं तुमच्या LC लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा जे डॉक्युमेंट आहे किंवा तुमच्याकडे जन्माचा दाखला असेल त्याच्यानुसारच ती टाकायची. येते लक्षात. त्याच्यामुळे काहीही त्याच्यामध्ये गडबड झाली तर नंतर प्रॉब्लेम येतो. त्यानंतर जेंडर मेल असेल फिमेल असेल, आता इथे मध्ये त्यांनी बाकी जेंडर दिलेले नाहीत. ओके. तुम्हाला जुळे भाऊ बहीण कोणी आहे का, असेल सिबलिंग्स यस करायचं, नसेल तर नाही करायचं. ओके. स्पेसिफिकली ट्विन ब्रदर्स किंवा ते दिलेलं आहे. त्यानंतर जर असेल तर नावं लिहायची, नसेल तर काही प्रॉब्लेम नाही. असेल तर जे काही जेंडर असेल मेल फिमेल ते लिहायचं. वैवाहिक स्थिती, मॅरिड अनमॅरिड. आता याच्यामध्ये प्रॉब्लेम येतो बघा, काही मुली अशा असतात की लग्न झालेलं आहे सर, डॉक्युमेंट मात्र अगोदरचे आहेत, मग काय करायचं. तुम्ही खरी माहिती द्या, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही. अनमॅरिड, मॅरिड, विडो, विडोवर आणि डिवोर्स्ड. ओके. हे सगळे माहिती 1 by 1 तुम्हाला टाकायच्या आहेत. त्यानंतर वडिलांचं नाव टाकायचंय, आईचं नाव टाकायचंय, जर असेल तर पार्टनरचं नाव टाकायचंय, म्हणजे मुलगा असेल मिसेसचं, मुलगी असेल हजबंडचं, अहोचं नाव टाकायचं तिकडे. त्यानंतर करस्पॉन्डिंग ऍड्रेस हे सुद्धा प्रॉपर वेने टाकायचा. इथे गलती व्हायला नको, इथे कुठलीही चूक व्हायला नको. जे मॅन्डेटरी आहे डिस्ट्रिक्ट, राज्य हे तर काढायचंच आहे, पण पिनकोड बिलकुल शोधून लिहायचा, प्रॉपर लिहायचा, चुकायला नको. येते लक्षात. ही पर्सनल माहिती सगळी भरली. त्यानंतर तुम्हाला जर ऍड्रेसिंग करण्याचा म्हणजे आत्ताचा पत्ता, तात्पुरता आणि परमनंट ऍड्रेस हे जर वेगळं असेल तर परत ते भरायचं, नाही तर तुम्ही सेम ॲज अबो इथं क्लिक केलं की तिकडचीच माहिती इथे येईल. ओके. त्यानंतर त्यांच्यानुसार सगळ्यात महत्वाचा पार्ट तो म्हणजे फी. GSTचा नंबर वगैरे असेल कोणाकडे तर तो टाकायचा, नसेल तर काही हरकत नाही स्पेसिफिकली. आणि इथे रक्कम आपल्याला ऑटोमॅटिकली येईल. ओके. किती फी भरायची आहे हे सगळं व्हॅलिडेट करायचं. व्हॅलिडेट केल्यानंतर जर तिकडे काही रेड आलं तर याचा अर्थ काहीतरी माहिती चुकली आहे, अर्धवट झाली आहे, तिथे जायचं, करेक्ट करायचं आणि परत व्हॅलिडेट करून बघायचं.
कम्प्लीट व्हॅलिडेशन झालं की सेव्ह अँड नेक्स्ट म्हणायचं. जसं जसं सेव्ह करत जातो आपण तसं तसं ती इन्फॉर्मेशन तुमची सेव्ह होत जाते. आता बेसिक इन्फॉर्मेशन झाली आहे. आता क्वालिफिकेशन, एक्सपिरियन्स आणि लँग्वेज बद्दलची माहिती लिहायची. आता एज्युकेशनल क्रायटेरिया म्हणजेच तुमची शैक्षणिक पात्रता 29/12/2023 पर्यंतची ऍडव्हर्टाइजमेंट नुसार. ओके, तर तुम्ही 10वी जी आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ हे केलेलं आहे का? केलेलं असेल तर इथे लिहायचं. आता इथे स्पेसिफिकली SSC असेल तर SSC बोर्ड, HSC असेल तर HSC बोर्ड, तर SSC साठी इथे SSC बोर्ड लिहायचं. इथे डिग्री डिप्लोमाचा डॅश त्यांनी दिलाय. कधी पास झालात तुम्ही उत्तीर्ण, त्या मार्कशीट वरती तुमची डेट असते बघा, तर ती डेट टाकायची. सर्टिफिकेट वरती महिना आणि वर्ष असतं, त्याच्यावर तारीख नसते, पण इश्यू केल्याची डेट सुद्धा असते. किती पर्सेंटेज मिळालं होतं, टक्केवारी, आणि तुमचा ग्रेड काय होता, फर्स्ट क्लास, सेकंड क्लास, प्रावीण्य जे काही असेल ते लिहायचं. हे झालं 10वीचं म्हणजे SSCचं. त्यानंतर ज्यांनी HSC केलेली आहे तर HSC साठी बघा, महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक, याच्यामध्ये स्पेसिफिकली उच्च माध्यमिक शालांत परीक्षा. तर इथे तुम्हाला HSC बोर्डशी रिलेटेड माहिती पाहिजे. इथे सिलेक्ट करायचं तुमचा विषय वगैरे काय होता तुमचा, आणि त्यानंतर कधी पास झाला, डेट आणि मंथ, त्यानंतर किती पर्सेंटेज मिळाले आणि काय श्रेणी मिळाली. ओके, त्यानंतर बघा सगळ्यात महत्वाचं ते म्हणजे नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट NTC जे आहे स्पेसिफिकली, मग इलेक्ट्रिशियन असेल किंवा वायरमन असेल, ऑन कम्प्लिशन ऑफ ITI ट्रेड, ITI चा जो ट्रेड कोर्स आहे, किंवा सेंटर ऑफ एक्सलन्स इलेक्ट्रिकलचा जो आहे, किंवा NCT-VT चा जे आहे, किंवा 2 इयरचा दिल्लीचा जो डिप्लोमा आहे तो, किंवा इलेक्ट्रिशियन वायरमनचा अवॉर्डेड महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ वोकेशनल एक्झामिनेशन, या सगळ्यांशी संबंधित जर तुमच्याकडे डॉक्युमेंट असेल तर तुम्ही पात्र आहात, ते इथे लिहायचंय. आता इथे काय लिहायचंय, तर इथे तुम्हाला नेम ऑफ द बोर्ड लिहायचंय. ओके, त्यानंतर इथे काय लिहायचं आहे, तर इथे तुम्हाला लिहायचं आहे कुठल्या विषयामध्ये, इलेक्ट्रिशियन असेल, वायरमन असेल, जे काही असेल, इथे लिहायचंय कधी पास झालात, किती मार्क होते, ग्रेडिंग प्रावीण्य कुठलं होतं. तसंच तुम्ही डिग्री, डिप्लोमा, पोस्ट ग्रॅज्युएशन जे काही केलं असेल, साधारणतः ITI चे विद्यार्थी आहेत, जर पोस्ट ग्रॅज्युएशन केलं नसेल, डिप्लोमा केलं असेल, तर ती माहिती इथे भरा. आता डिप्लोमा असेल तर इथे मी काय लिहिणार, MSBTE, बरोबर आहे, आणि त्याच्यानंतर सिलेक्ट करणार कुठला ट्रेड होता, कधी पास झालो, काय मार्क होते, त्यानंतर किती पर्सेंटेज नुसार प्रावीण्य होतं, फर्स्ट क्लास होता, सेकंड क्लास होता, आणि काही अजूनही असेल तर ते सगळं लिहायचं. हे झालं क्वालिफिकेशन माहिती. आता स्पेसिफिकली मराठी भाषा सर्टिफिकेट हे कंपल्सरी आहे, तर तुम्हाला आलं पाहिजे, यस करायचं, आपल्या सगळ्यांना येतं. ओके, शिकाऊ प्रशिक्षण योजनेअंतर्गत इलेक्ट्रिशियन वायरमॅन अप्रेंटिस परीक्षा उत्तीर्ण झाल्याची तारीख. आता इथे त्यांनी स्पेसिफिकली कंपल्सरी लिहिलेलं आहे, डेट ऑफ रिझल्ट ऑफ पासिंग अप्रेंटिसशिप एक्झाम अंडर अप्रेंटिस ट्रेनिंग स्कीम इलेक्ट्रिकल किंवा वायरमन, त्या डेट्स इथे मेन्शन करायच्या आहेत. ओके, मराठी लँग्वेजचे सर्टिफिकेट जर नसेल किंवा वाचता बोलता तुम्हाला मराठी विषय असेल तर तिथे यसच करायचंय. त्यानंतर तुम्ही ITI उत्तीर्ण झाल्यानंतर महावितरणमध्ये तांत्रिक आउटसोर्स म्हणून काम केले आहे का किंवा करत आहात का. आउटसोर्स माहिती आहे आपल्याला, तुम्हाला बाह्य स्त्रोत वरनं, तर तिथे जर असेल तर यस करायचं, नसेल तर नो करायचं. आणि जर करत असाल तर कुठल्या डिव्हिजनल ऑफिसच्या अंडर करत होतात, कधीपासनं करत होतात, कधीपर्यंत करत होतात. जे ऑलरेडी आता काम करत आहेत त्यांनी आजची डेट टाकायची, फॉर्म भरण्याची डेट टाकायची, हे ऑटोमॅटिकली तुमचा पिरियड येईल. जर तुम्ही 2-3 ठिकाणी काम करत असाल तर इथे ऍड मोअर म्हटलं की परत लाईन येईल. जर नसेल, एकदाच केलं असेल तरी इट्स ओके. ठीक आहे. आता त्यानंतर स्पेसिफिकली पोस्ट क्वालिफिकेशन जे आहे, ओके, वर्क एक्सपिरियन्स जर असेल तुमचा कामाचा अनुभव, तर आता प्रेझेंटली वर्किंग करताना कुठे करताय, म्हणजे कुठल्या संस्थेमध्ये करताय, कुठल्या पोस्टवर करताय, कधीपासनं करतायत, कधीपर्यंत करतायत, काय कामाचं स्वरूप होतं. ओके, आणि जर तुम्ही तिथनं बाहेर पडला असाल तर काय कारण होतं, सेवा समाप्त का झाली, आणि अनुभव जो पिरियड आहे तो ऑटोमॅटिकली तिकडे जनरेट होईल. याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला जर 2-3 एक्सपिरियन्स असेल तर ऍड मोर करायचं, नाही तर पुढे जायचं. येते लक्षात. ओके, तर स्पेसिफिकली अजून महत्वाचं की तुमच्या विरोधात काही FIR, गुन्हा, कोर्ट केस, कोर्ट मॅटर असं काही सुरू आहे का.
तुमच्या पर्टिक्युलर पर्सनॅलिटीसाठी. इथे नसेल असं मी गृहीत धरतो आणि तो नो करायचं, पण जर असेल तर माहिती लपून ठेवायची नाही. जरी ती क्लोज झाली असेल केस, एकदम नॉर्मल केस असेल, कारण पुढे जर काही प्रॉब्लेम आला आणि ती जर उघड झाली तर उगाच ते त्रास होतो. ठीक आहे. आणि जर असेल एखादी केस किंवा काही, तर त्यांनी डिटेल सुद्धा म्हटलेलं आहे. नेक्स्ट वरती जायचं. आता साधारणतः मराठी, इंग्लिश आणि जे काही भाषा येत असेल तुम्हाला, मराठी कंपल्सरी यसच करावा लागेल, नाहीतर यू आर नॉट इलिजिबल, तुम्ही पात्र नाहीत. मग इंग्लिश असेल, काय जे काही वाचता लिहिता बोलता येतं त्याला फक्त टिक करायचं. हे सगळं झालं की व्हॅलिडेट करायचं. परत लाल जर काही दिसलं, काही हायलाइटेड, परत मागच्या स्लाइडवर जायचं, ते करेक्ट करायचं. नाही तर सेव्ह अँड नेक्स्ट करायचं. ठीक आहे. आता जे काही आपण कार्यक्रम केलाय, जे काही भरलंय, ते तुमच्या स्क्रीनवर इथे येईल. हे कशामध्ये येईल तर हे येईल प्रिव्ह्यू मध्ये. बरोबर आहे. मग तुमचा फोटो असेल, तुमची सही असेल, तुमचं पूर्ण नाव असेल, तुम्ही जी काही इन्फॉर्मेशन तिकडे भरली, यस नो काळं पांढरं केलं, ते सगळं इथं येईल. ते चेक करा, प्रॉब्लेम जायला नको. आणि त्यानंतर हे डिक्लेरेशन द्यायचंय, आय ऍग्री करायचंय, हा कॅप्चा टाकायचा आहे आणि त्यानंतर स्पेसिफिकली सिग्नेचर अपलोड करून कंप्लीट रजिस्ट्रेशन करायचं आहे. आता याच्या व्यतिरिक्त त्यांनी अजून काय मागितलंय ते सुद्धा लक्षात घ्या बघा. लेफ्ट थंब इम्प्रेशन, डाव्या हाताचा अंगठा जो आहे, हाताचा अंगठा, त्याचा ठसा मागितलाय. त्याने काय मागितलाय? त्याचा ठसा मागितलाय. प्लेन पेपर घ्यायचा, इंक पॅड घ्यायचं, त्याच्यावरती ते बुडवायचं, लावायचं व्यवस्थित. आता डाव्या हाताचा म्हटलाय, पण जर काही फिजिकली हँडिकॅप स्टुडंट्स असेल, दिव्यांग व्यक्ती असेल, हातच नसेल डावा वगैरे, तर ते एक सगळ्यात महत्वाचं की पात्रता आहे की नाही ते चेक करावं लागेल तुम्हाला. दुसरी गोष्ट, त्या केसमध्ये उजव्या हाताचा चालतो, पण इथे त्यांनी स्ट्रिक्टली म्हटलं की डाव्या हाताचा, आणि तो अपलोड करायचा आहे, पण त्याची साईजचा प्रॉब्लेम यायला नको. त्यानंतर हँड रिटन डिक्लेरेशन पाहिजे, हस्तलिखित डिक्लेरेशन पाहिजे, की जी काही माहिती भरलेली आहे बाबा, ती माहिती सगळी खरी आहे. ओके. आणि खोटी आढळल्यास जे काही माझ्यावर कार्यवाही नियमाप्रमाणे असेल ती व्हावी. ठीक आहे. त्याच्यानंतर सिक्युरिटी कोड, परत कॅप्चा टाकायचा आहे. या सगळ्या फाईल जेपीजी किंवा जेपीईजी पाहिजेत. ओके. आणि गाईडलाईन्स, हे डॉक्युमेंट बद्दल सुद्धा गाईडलाईन इथे दिलेला आहे बघा. म्हणजे तुम्हाला जर प्रश्न पडला की नेमकं हँड रिटन डिक्लेरेशन कसं लिहायचं, तर हे सगळे त्यांनी मेन्शन केलेलं आहे. सेव्ह करायचं, नेक्स्ट वरती जायचं. आता बेसिक इन्फॉर्मेशन भरली आहे, फोटो सिग्नेचर अपलोड केलाय, डिटेल भरलेत, प्रिव्ह्यू बघितलाय, चेक केलाय, सगळा अपलोड सगळे झालेले आहे, डावा हाताचा अंगठा वगैरे सगळं. ओके. आता आपल्याला पेमेंट करायचंय. माझ्यासाठी 295 रुपये तिकडे आलेले आहेत. आणि हा कॅप्चा टाकला आणि मी सबमिट केलं की माझा फॉर्म काय होईल, सबमिट होईल आणि गेटवे वरती जाईल पेमेंटसाठी. पेमेंट तुम्ही डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंग, वॅलेट, QR कोड, UPI नी करू शकता. पण आम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये एक महत्वाची सूचना आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांना देतो, ती म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, फोन पे, गुगल पे, पेटीएम यांनी पेमेंट करू नका. इवन दो क्रेडिट कार्ड वरनी सुद्धा पेमेंट करू नका. एकतर इंटरनेट बँकिंग वापरा, या पद्धतीने तुम्हाला सेफ सिक्युअर होईल. फोन पेचा खूप प्रॉब्लेम येतो, आमचे पैसे कट झाले सर, आणि फोन पेचा नियम असा आहे की 8 वर्किंग दिवसात, 7 वर्किंग दिवसात ते डिबिट परत क्रेडिट होतात. मग त्यांना गेले नाही गेले माहीत पडत नाही, आणि पेमेंट कन्फर्म त्यांना गेल्याशिवाय आणि ॲक्नॉलेजमेंट मिळाल्याशिवाय हा अर्ज ग्राह्य धरल्या जात नाही. खूप महत्वाच्या गोष्टी आहेत. तुम्हाला वाटत असेल की सर हे काय छोट्या छोट्या गोष्टी सांगतात, पण ज्या वेळेस विद्यार्थ्यांचे कॉल येतात आम्हाला आणि ते एकदम पोटतिडकीने बोलतात की सर अहो पैसे कटलेत, सगळं झालंय पण मिळालेच नाहीत, आणि फॉर्मच भरला नाही गेला, सबमिशन नॉट कम्प्लिटेड वगैरे असा मेसेज आलाय, त्या केसमध्ये खूप प्रॉब्लेम होतो, नंतर ते रिकवर होत नाही. त्याच्यामुळे फोन पे वगैरे टाळा. ठीक आहे. इथपर्यंत विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी विद्युत सहाय्यक ऑनलाईन मोड मध्ये एक 2 टेस्ट, फुल सिलेबस टेस्ट, फक्त आणि फक्त 49 रुपयामध्ये. ओके. या तुम्ही देऊ शकता. प्रॅक्टिस याच्यामध्ये जे काही ॲज पर नॉर्म्स आहे, 50 प्रश्न तांत्रिकचे आणि 80 प्रश्न अतांत्रिकचे. बरोबर आहे. सगळे मराठी भाषेमधनं हे जे प्रश्न आहेत, ही टेस्ट तुम्ही देऊ शकता. येते लक्षात? मराठी भाषेतल्या 2 टेस्ट आहेत. सगळ्या याच्यासाठी कामी येणार तुम्हाला. डिस्कॉम असेल, ट्रान्सको असेल किंवा जनको असेल, त्याच्यामधल्या विद्युत सहायकासाठी हे कामी येणार. तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आमच्या टीमला.
ही एक फ्री टेस्ट सिरीज आहे बघा आपल्या याच्यावरती. तर तुम्ही बेसिकली याच्यावरती माहिती घ्या या कॉन्टॅक्ट नंबरवरती आणि ही टेस्ट सुद्धा सोडवा. वितरण असेल, महापारेषण असेल, ITI वायरमन इलेक्ट्रिशियन साठी ही टेस्ट तुम्ही देऊ शकता. कशी द्यायची अधिक माहितीसाठी आम्ही जे कॉन्टॅक्ट नंबर आहे 788 781 1411 याच्यावरती संपर्क साधा. आणि ही बॅच तर मग मी तुम्हाला सांगितली आहे, ही बॅच तुम्ही अजूनही परचेस करू शकता कारण बाकीच्या एक्झामला ती कामी येणार आहे. ओके, याच्यामध्ये साधारणतः तुम्हाला 4 महिन्यापेक्षाही अधिकचा याच्यामध्ये तुम्हाला ऍक्सेस मिळेल. तुम्हाला सगळ्या पद्धतीने ते बॅच ही युजफुल होईल. विद्यार्थी मित्रांनो, आमच्या सगळ्या डिजिटल प्लॅटफॉर्मला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, ती घंटी दाबा, म्हणजे असेच अपडेट तुम्हाला येत राहतील. इन्फिनिटी अकॅडमी आतापर्यंत खूप जास्तीत जास्त लेवलला डिजिटल माध्यमातून तुमच्यापर्यंत आम्ही इन्फॉर्मेटिव्ह गोष्टी आणत असतो. अजूनही तुम्हाला काही प्रश्न असतील, तुमच्या मनामध्ये काही शंका असतील फॉर्म भरण्यासाठी, तर आम्हाला नक्की या दिलेल्या नंबर्सवरती किंवा मी जो नंबर मग सांगितला 9699897070 96 99 89 70 70 याच्यावरती संपर्क करा. नक्की तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुमच्यापर्यंत येईल. पण चुका करू नका, फॉर्म भरताना केलेल्या चुका खूप महागात पडतात. हा व्हिडिओ कंप्लीट बघा, तुमच्या मित्रांनाही ह्याची लिंक शेअर करा आणि फॉर्म भरायच्या अगोदर एकदा मात्र नक्की बघा. थँक्यू सो मच.